मी लताच क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण सुक्या बोंबलाची चटणी कशी करायची ती बघूया। सुक्या बोंबलाची चटणी करण्यासाठी मी इथे 15 ते 20 हे बोंबील घेतलेत। आकाराने छोटे आहेत पण मी स्वच्छ करून वगैरे घेतलेत म्हणून ते लहान झालेले आहेत। हे बघा, हे असे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि आता मी हे भाजणार आहे। ते गॅसवर मी जाळी ठेवले, जाळीवर ठेवून ते भाजणार आहे। मी 2 व्यक्तीसाठी करते म्हणून मी 15-20 घेतलेत। हे लहान लहान छोटे आहेत एकदम बोंबील। हे अशा प्रकारे भाजायचे आहेत, छान भाजून घ्यायचे आहेत त्याला। हे असे मस्त सगळ्या बाजूनी भाजून घ्यायचे आहेत। BSc is a almost close to 10 bagger in last 3 years. Already 10 bagger हो चुका है 3 साल के अंदर में। MSc जब लिस्ट होगा तो पता लगेगा, बट काफी अच्छी रिटर्न आ चुकी है उसके अंदर में। सेम विद MCX जो आपका कमोडिटी वेयर है उसके अंदर भी 4 to 5 bagger आ चुका है पिछले 3 साल में। इशू ये है कि आपकी अशा प्रकारे मी हे सगळे भाजून घेणार आहे। आपका एंट्री पॉइंट कैसे आप करेंगे जिससे आपको रिटर्न मिल सके, और उसके लिए आपको पेशेंस रखनी पड़ेगी। मार्केट करेक्शन के दिन उठाना पड़ेगा, ना कि मार्केट हाई के दिन उठाना पड़ेगा। उठाएंगे जरूर, रखिए। आता इथं माझे सगळे भाजून झालेले आहेत। हे बघा, हे असे भाजून झालेले आहेत। लेकिन एंट्री पॉइंट को ध्यान रखिएगा कि हे सगळे भाजून झालेले। आता पुढची प्रोसेस, एक सुरी घ्यायची आहे, सुरीने वरचं ते सगळं काढून टाकायचं घाण। हे सगळं असं भाजलेलं असतं, त्यांच्यावरची सगळी काळं असतं ते काढून टाकायचं सुरीने घासून घासून छान। हे बघा, हे असं काढून टाकते मी सगळं वरची घाण। हे बघा, हे सगळं माझं करून झालेलं आहे। एवढे त्याच्यावरचं मी काढलं आहे। हे बघा, हे किती स्वच्छ झालं आहे। मगाशी एकदम काळं दिसत होतं, आता एकदम स्वच्छ दिसतं आहे। ते इतकी घाण निघालेली आहे त्याच्यावरची, सगळं काढून टाकायचं आहे अशा प्रकारे। खूप स्वच्छ करायचे आहेत बोंबील। आता मी या बोंबलांना 2-3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेणार आहे। पाण्यात टाकलेत, पाण्यामधून 2-3 स्वच्छ धुवून घेणार। असे साफ चोळून धुवायचे आहेत, ते तुटत नाहीत। खूप स्वच्छ धुवायचे आहेत आणि पाणी बाहेर फेकून टाकायचं। ते सिंकमध्ये नाही टाकायचं, कारण त्याला वशाट वास येतो खूप, म्हणून ते बाहेर टाकून द्यायचं आहे। बघा, आता झालेत माझे 2-4 वेळा स्वच्छ धुवून। आता मी हे पाण्यात भिजत ठेवलेत 15 ते 20 मिनटासाठी। त्याला पाण्यात भिजून ठेवायचे आणि मऊ होऊन द्यायचे। असे मी एका बाजूला करते, हे बाजूला ठेवते 15-20 मिनटासाठी। आता हा पेपर घेतलेला, पेपरावर ही सगळी घाण मी काढून टाकते सगळी उचलून। 15-20 मिनटं झालेली आहेत। हे मऊ पडलेले आहेत। हे बघा, हे ते असे सोलून काढायचे आहेत आणि त्याच्या आतली घाण काढून काटे काढून टाकायचे आहेत आणि काटे काढून बारीक तुकडे करून घ्यायचे त्याचे। त्याच्यासाठी पण मी पेपर घेतला आहे, पेपरावरच सगळं करायचं आहे। नाहीतर माशा येतात सगळीकडं किचनवर झाल्यावर, म्हणून मी हे पेपरवर घेणार आहे। ही सुकी मच्छी जरी करायची असली तरी ती स्वच्छता ठेवली पाहिजे, म्हणून मी हे पेपर घेतले। हे अशा प्रकारे हे सगळ्या बोंबीलचे हे सगळे काटे काढून स्वच्छ करायचे आहेत। हे असे, हे बघा, हे असं पाचशे शेपूट, आतले काटे, आजूबाजूला काय घाण असेल ते सगळी काढून टाकायचे।
फेरस पे करिए, फेरस पे रिटर्न आना बहुत मुश्किल है। फेरस इज अ कमोडिटी, नॉन फेरस इज स्केर्सिटी। वहाँ पे आपकी जिंक की कोई वेळ लागतो जरा त्याला करायला, जो आप पण देखते हैं तो इस हिसाब से करायचं, त्याला कंटाळा करायचा नाही. आता हे माझे सगळे झालेत करून. हे बघा, हे मी जरा लांब लांब तुकडे ठेवलेले आहेत आणि हे काटे पण काटे शेपूट वगैरे, पाची शेपूट वगैरे करून असे हे बाजूला ठेवलेलं आहे. आता आधी हे सगळं स्वच्छ करते, पाणी वगैरे सगळं टाकून, नंतर मग त्याला फोडणी द्यायला सुरुवात. आता मी गॅसवर एक कढई ठेवले, त्यात तेल ओतून ठेवलेलं आहे, तेल टाकून ठेवलं आहे. फोडणी द्यायला सुरुवात करते मी त्याला आता. जिरा टाकला आहे तेलात. जिरा फुलल्यावर मी इथे 2 मीडियम आकारचे कांदे चिरून घेतलेत, ते टाकते. बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत ते टाकणार आहे आणि ते टाकलेत आता मी. आणि अशा प्रकारे कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याला. ही रोजचीच रुटीनची प्रोसेस असते, कांदा लाल होईपर्यंत छान भाजून घ्यायची. मुझे ऐसा लग रहा है कि रेंज बाउंड होने की पॉसिबिलिटी काफ़ी ज़्यादा बनी हुई है एंड ऑब्वियसली जो हमारे जियोपॉलिटिकल कंसर्न्स चल रहे हैं वो भी कहीं ना कहीं मार्केट को थोड़ा सा चेक में तो रखेगा ही, बिकॉज वो अनसर्टेनिटी जब तक सेटल नहीं होती है तब तक बहुत ही स्ट्रॉन्ग अपमूव आना मुश्किल है। साथ ही साथ में जो एफआई का भी यदि आप डेटा देख रहे हैं तो उनकी ओवरऑल लॉन्ग पोजीशन सिर्फ 19% पे खड़ी है, जो बीच में कांदा चांगला भाजून द्यायचा आहे, 50% तक गई थी। तो वहाँ पे चांगला कहीं ना कहीं परतायचा आहे correction हुआ है। त्याला. ये सब जो फैक्टर्स हैं ये सजेस्ट कर रहे हैं कि ब्रॉडली रेंज बाउंड होने की पॉसिबिलिटी है, जहां पे 24,500 और 25 के रेंज के अंदर ही हमें ये वीकली सेटअप का ट्रेडिंग एक्टिविटी रहेगा। एक इंपॉर्टेंट लेवल में दर्शाना चाहूंगा ट्रेडर्स को, हमारे हिसाब से 24,470 इनफैक्ट कोइंसिडेंटली बघा, मी फ्राइडे को सारखं हमने ह्याला 24,000 परतत राहते, के कारण आसपास एका रहेगा। ठिकाणी हमें ये व्यू बना के रखना है सगळ्या बाजूने डेटा कांदा देखने के लाल झाला बेसिस पाहिजे पर व्यवस्थित, 24,470 जब तक म्हणून ब्रेक नहीं सारखं करता है परतत तब राहायचं. तक हमारे डाउनसाइड की आप पॉसिबिलिटी हमें बहुत कम लग रही है। यदि वो लेवल टूटता है तो शायद आपको डाउनसाइड रिस्क लगता है, अदरवाइज ये रेंज के अंदर आराम से शिजवून देते 14,000 सारखा कांदा. और 24,470 के क्लोजिंग स्टॉप लॉस के साथ आप इंडेक्स में ब्रॉडर लेवल पर लॉन्ग साइड में अपॉर्चुनिटी बेसिस ट्रेड कर सकते हैं। तो निफ्टी पर फिलहाल के लिए हमारा कांदा लाल झाला, आता मी त्यामध्ये टोमॅटो टाकलेत. तर टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं त्याला शिजून द्यायचं आहे, झाकण लावून शिजून द्यायचं आहे आता त्याला मंद आचेवर. झाकण ठेवून वाट बघायची मऊ करायची आणि अधूनमधून त्याला बघायचं. तर लसूण टाकते मी आता इथे ही आलं लसूणची पेस्ट आहे माझ्याकडे, पण मी इथे ही लसूण चेचून टाकलेली आहे, कारण का चेचलेली लसूण छान लागते, टेस्ट वेगळी असते. झाकण ठेवलं, परत झाकण ठेवूया. आता या ठिकाणी मी यामध्ये कोथिंबीर ॲड करते, जराशी हळद टाकते. जहां पे आपको वो ट्रैक्शन मोमेंटम अपसाइड बायस और जैसे आपने बताया वो हमने लेवल्स को परत हलवून एकत्र करून त्याला व्यवस्थित हलवून अपॉर्चुनिटी बेसिस पर ट्रेडिंग करनी ही चाहिए एंड दिस इज अ वेरी स्वीट स्पॉट फॉर झाकण लावलं आहे. झाकण परत आता बघायचं आहे. तर मी यामध्ये कोकम टाकणार आहे. बघा, हे कोकम टाकणार आहे. बारीक बारीक तुकडे करून टाकायचे, म्हणजे त्याचा रस चांगला निघतो त्यामध्ये. बारीक बारीक तुकडे करून टाकलेत, म्हणजे सगळ्या बोंबीलला लागेल. परत एकत्र करायचे आणि झाकण लावायचं आहे. आलं लसूण, आता आल्याची पेस्ट टाकली मी, ती आलं किसून टाकलं त्यामध्ये.
चांगलं एकजीव करायचं आहे. झाकण लावून परत थोड्या वेळाने बघत बसायचं. आता इथे लाल तिखट टाकलं या ठिकाणी. लाल मिरची पावडर आहे, हा मसाला आहे आणि हा परत आता एकजीव करून घ्यायचं आहे कांद्या टोमॅटोमध्ये. असं चांगलं मऊ होऊन द्यायचं आहे कांद्याला. कांदा टोमॅटो चांगला मऊ करून एकजीव करून द्यायचं आहे. मीठ टाकलं यामध्ये. आता मी या ठिकाणी मीठ पण सगळीकडं व्यवस्थित एकजीव करायचं आहे सगळ्या मसाल्यामध्ये. तुम्हाला आता ह्याच्यामध्ये मी जरासं पाणी टाकून शिजवणार आहे, कारण बोंबीलचे तुकडे टाकल्यावर त्याच्यात पाणी नाही टाकायचं आहे. ह्याच्यामुळे मी हे जरा झाकण ठेवून शिजवणार आहे व्यवस्थित. तुम्हाला वाटत असेल असं सारखं का हलवते ही, पण ते एकजीव करणं गरजेचं असतं, म्हणून हे सारखं असं बघायचं अजूनमध्ये, कारण खाली लागू नये म्हणून. आता हे बोंबील टाकलेत मी, जे मगाशी मी करून ठेवलेले छोटे तुकडे. आता हे चांगले त्याच्यामध्ये मिक्सअप करायचे आहेत, चांगले मिक्स करायचे आहेत, एकजीव करायचे आहेत. एकसारखं करून घ्यायचं आहे एकदम. ह्यामध्ये आपण आता सगळं टाकलेलं आहे, मीठ कोकम वगैरे सगळं टाकलेलं आहे, कोथिंबीर पण टाकलेली आहे, सगळं टाकलेलं आहे. आता मी झाकण ठेवणार आहे आणि 5 मिनटं मंद आचेवर शिजवून घेणार आहे. पण त्या दरम्यान आधीमध्ये बघून आधीमध्ये उघडून बघायचं आहे खाली लागलं आहे का, परत हलवायचं आहे. अशा प्रकारे 5 मिनटं शिजवून घ्यायची आहेत. हे बघा, मी सारखं बघते त्याला झालंय काय, आणि झाकण लावून शिजवायचं आहे. बघा आता छान झालेली आहे सुक्या बोंबीलची चटणी. तर अशा प्रकारे झाली आपली सुक्या बोंबीलची चटणी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय. मस्त राहा, आनंदी राहा आणि छान खात राहा आणि माझ्या रेसिपीज बघत राहा. बाय.